एका दुर्घटनेच्या संदर्भातली बातमी आहे। शिवडी अटल सेतू रस्त्यावरील काही भाग अचानक कोसळला। स्थानिक शिवसेना नगरसेवकांनी पुढाकार घेतला। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जात पाहणी केली। सचिन पडवळ यांनी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली, तर कायमस्वरूपी मार्ग काढण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। मात्र अद्यापही ही स्थिती जैसे थेच आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूया। सध्या मी उभा आहे शिवडी रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा जो रस्ता आहे तो रस्ता हा 20 फुटापेक्षाहून जास्त हा खचला गेल्याने मोठा प्रसंग इथे टळला आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून हा रस्ता सध्या बंद करण्यात आलेला आहे, पण या ठिकाणी मोठा खड्डा जो आहे तो रस्त्यावरती पडलेला आपल्याला बघायला मिळतोय। हा रस्ता जो आहे तो इथे 20 फुटापेक्षाही जास्त आणि रुंदीला जर बघितलं तर जवळपास 7 ते 8 फूट असा हा खड्डा या ठिकाणी पडलेला आपल्याला बघायला मिळतोय। हा जो वरचा जो ब्रिज आहे तो ब्रिज हा फ्रीवे आहे, जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाजूने जो झालेला जो ब्रिज आहे तिथून ते थेट चेंबूर मार्गे घाटकोपरच्या दिशेने जातो। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की अटल सेतू जो आहे, अटल सेतूकडे जाणारा जो ब्रिज आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। मात्र अटल सेतू कडून वडाळ्याच्या दिशेने येणारा जो फ्लायओव्हर आहे जो या ठिकाणी टर्न होतो, तो फ्लायओव्हर या ठिकाणी पुढे उतरला जातो आणि त्याचा जो पिलर आहे तो पिलर देखील या पडलेल्या खड्ड्यापासून अगदी काही अंतरावरती आपल्याला बघायला मिळतो। हा जो खड्डा ज्या पद्धतीने पडलाय, रस्ता ज्या पद्धतीने खचला गेलाय, यामुळे कुठेतरी निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालंय का, हा मात्र आता प्रश्न उपस्थित राहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।